नंदुरबार जिल्ह्यात व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपचा मुद्दा चांगलाच गाजत असताना एका क्लिपमधील संभाषणात भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी रोहन शरद गावित यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी विजय चौधरी यांनी अपमानजनक उद्गार काढत माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याविषयी कॉल रेकॉर्डिंग करून ती क्लिप व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात विजय चौधरी यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 79, 352, 353 2 सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे कलम 3(1) RS 3(1) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड करीत आहेत। तक्रारदार श्री रोहन शरद कुमार गावित यांचे तक्रारीतून नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे अपराध नंबर 699/26 कलम 79, 352, 352 2 BNS सह कलम 3(1) RS 3(1) II SC/ST ऍक्ट प्रमाणे दिनांक 26/7/26 रोजी 21:06 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला। सदर तक्रारदार रोहन शरद कुमार गावित राहणार नटावत तालुका जिल्हा नंदुरबार हल्ली मुक्काम प्लॉट नंबर 6 विरल विहार ओढाई माता रोड नंदुरबार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची तक्रार दिली की त्यांनी सांगितले की दिनांक 26/7 रोजी त्यांचा मोबाईल वरील सोशल मीडियाद्वारे एक ऑडिओ क्लिप प्राप्त झाली। सदर क्लिप मध्ये भाजपचे माजी मंत्री श्री बीजेपीचे माजी प्रदेश महामंत्री श्री विजय वसंत चौधरी राणा नंदुरबार व इसम नामे संदीप चौधरी यांचे मोबाईल वरील बोलण्याचे संभाषण होते। सदर संभाषणात आरोपी विजय वसंत चौधरी राणा नंदुरबार यांनी संदीप चौधरी राणा नंदुरबार यांच्याशी मोबाईलवर बोलताना जाणीवपूर्वक हेतुपुरस्कररित्या द्वेषबुद्धीने तक्रारदार यांची चुलत बहीण माजी खासदार हिना विजयकुमार गावित या अनुसूचित जाती जमातीच्या लोकप्रतिनिधी महिला असल्याचे माहीत असताना सुद्धा सार्वजनिकरित्या अपमानित करण्याच्या गैरउद्देशाने माजी खासदार हिना गावित यांना अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल त्यांच्या सन्मानाला धक्का लावून विनयभंग केला। तसेच माननीय आमदार श्री डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित यांच्या बाबत सुद्धा मोबाईलवर संभाषणात अश्लील शब्दप्रयोग केला। विजय वसंत चौधरी यांनी माननीय डॉक्टर विजयकुमार गावित कृष्णराव गावित व माजी खासदार हिना गावित यांचे बाबत केलेले संभाषण रेकॉर्डिंग सार्वजनिक केल्याने त्यांच्या जाहीररित्या अपमान केला म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे वर प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात